today we start a new point in the first chapter, that is the agent responsible for pollination. आता काल आपण पॉलिनेशन हा पॉईंट डिटेलमध्ये पाहिलेला आहे. म्हणजे एक्झॅक्ट काल आपण काय पाहिलं, व्हॉट इज मीन बाय पॉलिनेशन. पॉलिनेशन म्हणजे नेमकं काय आपण काल पाहिलं. तर याच्यामध्ये काय म्हटलं जातं, पॉलिनेशन म्हणजे नेमकं काय. तर ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन फ्रॉम अँथर टू स्टिग्मा, म्हणजे अँथरकडून स्टिग्माकडे काय केले जातं, पोलन ग्रेन ट्रान्सफर केले जातात. या प्रोसेसला म्हटलं जातं पॉलिनेशन. त्याच्यानंतर आपण काल नेक्स्ट पॉलिनेशनमध्ये नेक्स्ट पॉईंट पाहिला, तो टाईप्स ऑफ दी पॉलिनेशन. देर आर टू मेन टाईप्स ऑफ दी पॉलिनेशन. फर्स्ट वन इज द सेल्फ पॉलिनेशन अँड सेकंड वन इज द क्रॉस पॉलिनेशन. त्याच्यानंतर आपण पाहिलं हे जी पॉलिनेशन ही प्रोसेस, ही पॉलिनेशन प्रोसेस थोडक्यात त्याचे डिफरंट वेज असतात किंवा वेगवेगळ्या प्रकारचे सोर्स असतात. त्यातून काय होतं, हे पॉलिनेशन प्रोसेस होत असते. म्हणजे त्याच्यामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारचे सोर्सेस पाहिले. ते फर्स्ट पाहिला तो ॲटोगॅमी, त्याच्यानंतर सेकंड पाहिला तो गिटेनोगॅमी आणि थर्ड पाहिला तो झेनोगॅमी. हे वेगवेगळ्या प्रकारचे 3 सोर्स आपण कालच्या लेक्चरला पाहिले. तर आज आपण त्याच बेसिसवर, म्हणजे वेगवेगळे डिफरंट एजंट असतात, ते एजंट काय होत आहेत, पॉलिनेशनला रिस्पॉन्सिबल असतात. त्याच्यामुळे काय होते, पॉलिनेशन होते. तर आपण एक्झॅक्ट विच टाईप्स ऑफ एजंट आर रिस्पॉन्सिबल फॉर दी पॉलिनेशन. देर आर 2 टाईप्स ऑफ दी एजंट आर रिस्पॉन्सिबल फॉर पॉलिनेशन. फर्स्ट एजंट आहे तो अबायोटिक आणि सेकंड एजंट आहे तो बायोटिक. आता अबायोटिक याच्यामध्ये येतात अजैविक आणि बायोटिक म्हणजे याच्यामध्ये येतात जैविक. आता थोडक्यात मी या 2 टाईपचं एक डिफरन्सनुसार काय केलेलं आहे, एक चार्ट तयार केलेला आहे. तर याच्यामध्ये आपल्याला व्यवस्थित दिसतंय. तर अबायोटिक मीन्स याच्यामध्ये येतात नॉन लिव्हिंग. कसे येतात, नॉन लिव्हिंग. म्हणजे थोडक्यात हे काय, नॉन लिव्हिंग म्हणजे ते अजैविक असतात. कसे असतात, अजैविक म्हणजे यांची मूवमेंट होत नाही. म्हणजे थोडक्यात नॉन लिव्हिंगमध्ये आपण सांगू शकतो, हे जे पॉलिनेशन ही प्रोसेस आहे वॉटर आणि विंड या 2 मार्फ केली जाते. त्याच्यानंतर अबायोटिक ही जे एजंट आहे, या एजंटमध्ये 2 टाईप पडतात की त्या प्रोसेसनुसार काय होते, ती पॉलिनेशन ही प्रोसेस होते. तर फर्स्ट टाईप आहे तो ॲनिमोफिली. कोणता, ॲनिमोफिली. आता ॲनिमोफिली म्हणजे नेमकं काय सांगता येतं, तर इन दिस प्रोसेस पॉलिनेशन बाय विंड. म्हणजे ॲनिमोफिली ही जी प्रोसेस आहे, या प्रोसेसमध्ये काय होतं आहे, जी पॉलिनेशन होतं, हे पॉलिनेशन कोणामार्फत होतं आहे, तर पूर्णपणे विंडमार्फत होते. कोणामार्फत, विंड. विंड म्हणजे वारा. त्याच्यानंतर सेकंड मेन टाईप आहे तो अबायोटिक एजंटचं पॉलिनेशन होतं ते हायड्रोफिली. कोणता, हायड्रोफिली. आता हायड्रो मीन्स वॉटर. तर पूर्णपणे ही जी प्रोसेस ही कोणामार्फत होते, पॉलिनेशन बाय वॉटर. म्हणजे आपण सांगितलं, हा जो फर्स्ट अबायोटिक एजंट आहे, हा अबायोटिक म्हणजे अजैविक. याच्यामध्ये नॉन लिव्हिंग सगळे पार्ट असतात. मग याच्यामध्ये वॉटर येत असेल, त्याच्यानंतर विंड. मग याच्यामध्ये 2 टाईप पडतात, ॲनिमोफिली आणि हायड्रोफिली. ॲनिमो म्हटलं की पॉलिनेशनची प्रोसेस विंडमार्फत होते आणि हायड्रोफिली म्हटलं की पॉलिनेशनची प्रोसेस वॉटरमार्फत होते. त्याच्यानंतर नेक्स्ट आपण पाहणार आहेत बायोटिक एजंट. आता बायोटिक म्हणजे जैविक. म्हणजे याच्यामध्ये सगळे कोणते येणार, लिव्हिंग एजंट. मग लिव्हिंग म्हणजे नेमके याच्यामध्ये कोण येतं, तर इन्सेक्ट असेल, बर्ड्स असतील आणि बॅट्स आणि स्नेल. बॅट्स हा सुद्धा काय एक बर्ड आहे. म्हणजे थोडक्यात आपण काय सांगतोय, बायोटिकमध्ये सगळे लिव्हिंग एजंट येतात आणि ह्या लिव्हिंग एजंटमध्ये स्मॉल इन्सेक्ट असतील, त्याच्यानंतर स्मॉल इन्सेक्ट म्हणजे छोटे छोटे कीटक असतात. म्हणजे त्याच्यानंतर बर्ड्स, त्याच्यानंतर बॅट आणि स्नेल यांच्यामार्फत काय होते, हे पॉलिनेशन होत असतं. आता आपण जसं पाहिलं, अबायोटिकमध्ये 2 प्रकारे काय केलं जातं, पॉलिनेशन होतं. तसंच जे बायोटिक आहे, या बायोटिकमध्ये 3 टाईपमध्ये काय केलं जातं, पॉलिनेशन ही प्रोसेस थोडक्यात होत असते. तर फर्स्ट जो टाईप आहे तो एंटोमोफिली. आता एंटोमोफिली ही जी प्रोसेस आहे, या प्रोसेसमध्ये पॉलिनेशन होतं ते कोणामार्फत होतं, पॉलिनेशन बाय इन्सेक्ट. म्हणजे एंटोमोफिली याच्यामध्ये जी पॉलिनेशन ही प्रोसेस होते, तर ही पॉलिनेशन प्रोसेस कोणामार्फत केली जाते, तर पॉलिनेशन बाय इन्सेक्ट. म्हणजे इन्सेक्टकडून हे पॉलिनेशन घडून आणलं जातं. त्याच्यानंतर सेकंड टाईप आहे बायोटिक एजंटमधला तो ऑर्निथोफिली. कोणता, ऑर्निथोफिली. आता ऑर्निथोफिलीमध्ये काय केलं जातं, पॉलिनेशन ही जी प्रोसेस आहे, पॉलिनेशन बाय बर्ड्स. म्हणजे बर्ड्सद्वारे हे पॉलिनेशन केलं जातं, त्याला म्हटलं जातं ऑर्निथोफिली. आणि थर्ड टाईप आहे तो कायरोप्टेरिफिली. कोणता, कायरोप्टेरिफिली. आता हे कायरोप्टेरिफिली ही जी थर्ड टाईप आहे, याच्यामध्ये जे पॉलिनेशन होतं, ते पॉलिनेशन कोणामार्फत होतं, पॉलिनेशन बाय बॅट. त्याच्यानंतर एक्झॅक्ट तिथं केरोप्टेरस हा एक वर्ड आहे, केरोप्टेरस. केरोप्टेरस मीन्स बॅट. म्हणजे थोडक्यात हा आपण काय पाहिला आहे, त्याचा चार्ट पाहिला आहे आपण डिटेलमध्ये. आता 1 बाय 1 त्याचे पॉईंट आणि अबायोटिक एजंट पाहणार आहोत. तर
फर्स्ट वी सी अबायोटिक एजंट. कोणता? अबायोटिक एजंट. आता अबायोटिक एजंट मीन्स आपण सांगितलं नॉन लिव्हिंग असतात. कोणते असतात? नॉन लिव्हिंग. मग याच्यामध्ये वॉटर येतात आणि विंड येतात. मग फर्स्ट टाईप आपण पाहिला ॲनिमोफिली. कोणता? ॲनिमोफिली. सो फर्स्ट वी सी ॲनिमोफिली. सी ॲनिमोज मीन्स विंड अँड फिली मीन्स पॉलिनेशन. आता ॲनिमोज मीन्स विंड अँड फिली मीन्स पॉलिनेशन. म्हणजेच याला काय म्हटलं जातं? वाईन पॉलिनेशन. वाऱ्याद्वारे होणारे पॉलिनेशन. म्हणजेच थोडक्यात आपण याच्यामध्ये कॅरेक्टरिस्टिक सांगू शकतो. ही जी ॲनिमोफिली प्रोसेस आहे, ही पॉलिनेशनची प्रोसेस एक्झॅक्ट कुठं यूज केली जाते? तर फर्स्ट कॅरेक्टर आहे मोस्ट इम्पॉर्टंट क्रॉप प्लांट आर विंड पॉलिनेटेड. आता सांगितलं आहे काही महत्त्वाच्या शेती असतात मोस्ट इम्पॉर्टंट क्रॉप प्लांट, ह्या काय असतात? विंड पॉलिनेशनच्या साहाय्याने काय केले जातात? पॉलिनेट केल्या जातात. मग याच्यामध्ये कोणकोणत्याला म्हणजे क्रॉप येतात? तर प्लांट लाईक वीट. आता गव्हाची जी शेती, ही गव्हाची शेतीसुद्धा कशाच्या साहाय्याने केली जाते? तर या ॲनिमोफिली या थोडक्यात प्रोसेसच्या साहाय्याने केली जाते. त्याच्यानंतर राईस. काय? राईस. तांदळाची जी शेती ही सुद्धा काय केली जाते? या ॲनिमोफिली पॉलिनेशनच्या साहाय्याने केली जाते. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे कॉर्न. आता कॉर्न म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे धान्य असतात. या धान्याच्या प्रकारानुसार काय केली जाते? हे ॲनिमोफिली ही पॉलिनेशनची प्रोसेस यूज केली जाते. आणि बार्ली. आता बार्ली म्हणजे याच्यापासून ही जी शेती, या शेतीपासून आपल्याला सातू मिळतात. काय मिळतात? सातू. म्हणजे बार्ली या प्रोसेसमध्ये सुद्धा ॲनिमोफिली ही थोडक्यात प्रोसेस पॉलिनेशनची यूज केली जाते. त्याच्यानंतर आता आपण पाहणार आहेत ॲडॅप्टेशन. काय? ॲडॅप्टेशन म्हणजे जेव्हा आपण ॲनिमोफिली ही प्रोसेस एखाद्या क्रॉपमध्ये किंवा शेतीमध्ये आपण थोडक्यात यूज करत असतो, त्याच्यामध्ये एक्झॅक्ट त्याचे ॲडॅप्टेशन काय होतात? त्याचे बदल किंवा त्याचे कॅरेक्टर्स आपल्याला काय पाहायला भेटतात? तर पहा, जेव्हा आपण ही शेती करतो आहे तेव्हा नेमके त्या शेतामधील जे प्लांट आहेत ते नेमके कसे असतात? तर पहा, फ्लावर्स आर स्मॉल. म्हणजे ते फ्लावर्स असतात, हे फ्लावर्स कसे असतात? त्या प्लांटचे एकदम स्मॉल असतात. त्याच्यानंतर कलरलेस. म्हणजे त्या फ्लावर्सला कसलाही कलर नसतो. अँड विदाऊट नेक्टर अँड फ्रॅग्रन्स. आता नेक्टर म्हणजे फुलांमध्ये असा फुलांचा रस, त्याला म्हटलं जातं नेक्टर. म्हणजे नेक्टर म्हणजे काय? थिक ज्यूस ऑफ फ्लावर. म्हणजे फ्लावरमध्ये एकदम फुलांचा रसच म्हटलं जातं नेक्टर म्हणजे. अँड फ्रॅग्रन्स म्हणजे त्यांना स्मेल नसतो. म्हणजे विदाऊट स्मेलचे ते फ्लावर्स असतात. म्हणजे फर्स्ट ॲडॅप्टेशन आपल्याला काय सांगता येतं? जेव्हा आपण ही ॲनिमोफिली ही जी प्रोसेस आहे, ही प्रोसेस आपण पॉलिनेशनमध्ये यूज करतो आहे, म्हणजे काही इम्पॉर्टंट क्रॉपमध्ये यूज करतो आहे, तेव्हा त्याच्यामध्ये हे जे पॉलिनेशन, या पॉलिनेशनमध्ये या प्लांट आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे ॲडॅप्टेशन दाखवतात, वेगळे कॅरेक्टर्स दाखवतात. तर फर्स्ट कॅरेक्टर आपण सांगितलं, जे फ्लावर्स आहेत ते कसे असतात? स्मॉल असतात. त्याच्यानंतर कलरलेस, त्यांना कलर नसतो. आणि विदाऊट नेक्टर अँड फ्रॅग्रन्स म्हणजे त्यांच्यामध्ये फुलांचा रस नसतो आणि त्या फुलांना सुवास पण नसतो. त्याच्यानंतर सेकंड कॅरेक्टर आपण सांगू शकतो याच्यामध्ये, ही जी ॲनिमोफिली पॉलिनेशनची प्रोसेस, याच्यामध्ये जे पोलन ग्रेन असतात, हे पोलन ग्रेन कसे असतात? लाईट इन वेट. म्हणजे ते एकदम हलके असतात. कसे असतात? लाईट इन वेट. त्याच्यानंतर ड्राय, एकदम कोरडे असतात. अँड प्रोड्यूस इन लार्ज क्वांटिटी. म्हणजे मोठ्या क्वांटिटीमध्ये हे काय केले जातात? प्रोड्यूस केले जातात. त्याच्यानंतर नेक्स्ट कॅरेक्टर आपल्याला याच्यामध्ये सांगितलं आहे. तर पहा, याचा जो स्टिग्मा असतो, हा स्टिग्मा कसा असतो? इट्स फिदरी अँड टू ट्रॅप पोलन्स. आता आपल्याला माहिती आहे स्टिग्मा हे कुठं प्रेझेंट असतात? तर स्मॉल हेअर लाईक स्ट्रक्चर आपण ज्यावेळी पाहिलं त्यावेळी, म्हणजे जेव्हा कनेक्टिव्ह आणि अँथर यांच्यामध्ये आपण हे कॅरेक्टर पाहिलं तेव्हा त्याच्यामध्ये आपल्याला हे थोडक्यात स्ट्रक्चर आपल्याला पाहायला भेटलं. तर म्हणजेच हे जे पोलन ग्रेन असतात, पोलन ग्रेन लाईट इन वेट असतात. त्याच्यानंतर ड्राय अँड प्रोड्यूस इन लार्ज क्वांटिटी. म्हणजे पोलन ग्रेन ड्राय पण असतात. त्याच्यानंतर मोठ्या प्रमाणात ते काय केले जातात? प्रोड्यूस केले जातात. त्याच्यानंतर जो स्टिग्मा आहे, हा स्टिग्मा कसा असतो? फिदरी. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण मेज म्हणजे मक्याचं प्लांट काय घ्यायचं? डोळ्यासमोर घ्यायचे. त्याचे जेव्हा फ्लावर येतात, त्याचे फ्लावर आपल्याला कसे दिसतात? एकदम फिदरी दिसतात. कसे दिसतात? फिदरी म्हणजे पिसांसारखे. मग हे का असतात तसे? तर त्या फिदरी थोडक्यात त्या फिदरी स्टिग्मामुळे काय होतं आहे, जे पोलन्स त्यांच्या बॉडीवरती पडत आहेत, हे ट्रॅप होण्यासाठी काय होतात? मदत होते. ट्रॅप म्हणजे ते पकडून ठेवतात. काय करतात? पकडून ठेवतात. त्याच्यानंतर नेक्स्ट कॅरेक्टर आपण सांगू शकतो अँथर इज व्हर्साटाईल इन नेचर. अँथर कसा असतो? व्हर्साटाईल इन नेचर. आता व्हर्साटाईल म्हणजे दिस अँथर इज यूज इन मेनी डिफरंट
वेज म्हणजे आपण तो अँथर वेगवेगळ्या प्रकारांसाठी काय करू शकतो, यूज करू शकतो. म्हणजेच हा अँथर व्हर्सटाईल नेचरचा असतो. व्हर्सटाईल म्हणजे त्याचे आपण वेगवेगळ्या प्रकारे डिफरंट यूज करू शकतो. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे अँथर अँड स्टिग्मा आर एक्सपोज टू एअर करंट. आता जो अँथर आणि स्टिग्मा हा जे दोन पार्ट आहेत, हे दोन पार्ट काय होतात, जेव्हा हवेचा प्रवाह येईल एअर करंट तेव्हा काय होतात, ते एक्सपोज होतात. म्हणजे ते ओपन होतात. काय होतात, ओपन होतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण अशा प्रकारचं पॉलिनेशन कोणत्या टाईपच्या प्लांटमध्ये केलं जातं, तर आपल्या इकडे पहा पॉलिनेशन बाय विंड. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण याच्यामध्ये मेज सांगू शकतो. काय, तर मेज म्हणजे फर्स्ट अबायोटिक एजंटमध्ये आपण काय केलं, ॲनिमोफिली हा फर्स्ट टाईप पाहिला. ॲनिमोफिली मीन्स ॲनिमोज मीन्स वाइंड अँड फिली मीन्स पॉलिनेशन. म्हणजे वाइंडद्वारे जे पॉलिनेशन होतं याला म्हटलं जातं ॲनिमोफिली. आणि त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या प्लांट पाहिल्या. मग वीट असेल, राईस असेल, कॉर्न असेल, बार्ली असेल, हे सगळे कोणामध्ये येतात, तर ॲनिमोफिलीमध्ये. आणि त्याच्यामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारचे काय पाहिले, ॲडॅप्टेशन पाहिले. मग या ॲडॅप्टेशनमध्ये आपण काय पाहिलं, त्यांचे फ्लावर्स कसे असतात, कलर कसा असतो, त्यांना स्मेल असतो का, नॅक्टार असतं का. त्याच्यानंतर जे पोलन ग्रेन आहेत, हे पोलन ग्रेन लाईट इन वेटचे असतात. त्याच्यानंतर ते ड्राय असतात, परंतु ते लार्ज क्वांटिटीमध्ये काय केले जातात, प्रोड्यूस केले जातात. त्याच्यानंतर जो स्टिग्मा आहे, हा स्टिग्मा कसा असतो, फिदरी असतो. आणि हा फिदरी स्टिग्मा कशासाठी यूजफुल असतो, तर इट ट्रॅप पोलन्स. म्हणजे पोलन्स पकडण्यासाठी तो काय असतो, हेल्पफुल असतो. त्याच्यानंतर अँथर कसे असतात, व्हर्साटाईल इन नेचर. म्हणजे ते डिफरंट प्रोसेससाठी काय करू शकतो, आपण यूज करू शकतो. त्याच्यानंतर जे अँथर आणि स्टिग्मा आहेत, हे दोन्ही काय होतात, इट एक्सपोज टू एअर करंट. म्हणजे जेव्हा हवेचा प्रवाह येईल तेव्हा ते काय होतात, एक्सपोज होतात. त्याच्यानंतर आपण थोडक्यात अबायोटिक एजंट म्हणजे सेकंड टाईप पाहणार आहे, तो हायड्रोफिली. कोणता, हायड्रोफिली. आता हायड्रोफिली, आता नावावरूनच हायड्रोज मीन्स वॉटर आणि फिली मीन्स पॉलिनेशन. म्हणजे पाण्याद्वारे यांचं काय होतं, पॉलिनेशन होतं. तर पहा एक्झॅक्ट हायड्रोफिली याच्यामध्ये नेमक्या कोणकोणत्या प्लांट येतात, तर पहा इट ऑकर इन 30 जेनेर ऑफ ॲक्वॅटिक मोनोकॉट. आता याच्यामध्ये हायड्रोफिली ही जी प्रोसेस आहे पॉलिनेशनची, या हायड्रोफिलीमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या काय आहेत, प्लांट यूज केल्या जातात. त्या कोणत्या, तर मोनोकॉट. कोणत्या, ॲक्वॅटिक मोनोकॉट, पाण्यामध्ये राहणाऱ्या सिंगल सीडेड. त्याला काय म्हटलं जातं, मोनोकॉट मीन्स दे मेडअप ऑफ सिंगल सीडेड. म्हणजे 30 जेनेरा म्हणजे 30 वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या ॲक्वॅटिक मोनोकॉट आहेत, या मोनोकॉट याच्यामध्ये येतात. मग त्याच्यामध्ये फॉर एक्झाम्पल लाईक व्हॅलिसनेरिया. कोणते, व्हॅलिसनेरिया. आता आपल्या बुकमध्ये त्याची डायग्राम दाखवलेली. व्हॅलिसनेरियाला थोडक्यात शैवाल म्हटलं जातं. ही शैवालसारखी वनस्पती असते. त्याच्यानंतर झोस्टेरा. कोणती, झोस्टेरा मीन्स सी ग्रास. कोणती, सी ग्रास. ही समुद्रामध्ये हे जे गवत आहे, हे गवत थोडक्यात त्याला म्हटलं जातं झोस्टेरा. म्हणजेच मरीन प्लांट म्हटलं जातं. काय म्हटलं जातं, मरीन प्लांट. त्याच्यानंतर सेरॅटोफायलम. कोणती, सेरॅटोफायलम. ही जी आहे प्लांट, ही ॲक्वॅटिक प्लांट आहे. कोणती, ॲक्वॅटिक प्लांट, सेरॅटोफायलम. मग याच्यामध्ये ह्या वेगवेगळ्या प्रकारच्या ॲक्वॅटिक मोनोकॉट प्लांट येतात. हायड्रोफिली म्हणजेच ही प्रोसेस आहे पॉलिनेशन बाय वॉटर. मग आता याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे ॲडॅप्टेशन होतात. जसं आपण फर्स्ट ॲनिमोफिलीमध्ये ॲडॅप्टेशन म्हणजे एक्झॅक्ट कॅरेक्टरिस्टिक, त्यांच्यामध्ये ही पॉलिनेशनची प्रोसेस यूज केल्यानंतर आपल्याला कोणते बदल झालेले दिसतात, तर पहा ॲडॅप्टेशन, फ्लावर्स आर स्मॉल अँड इनकॉन्स्पिक्युअस. आता इनकॉन्स्पिक्युअस म्हणजे नॉट इझी टू नोटीस. म्हणजेच आपण ते जे फ्लावर्स आहेत, फ्लावर्स इझिली काही ओळखू शकत नाही. नॉट इझी टू नोटीस म्हणजे ते कसे असतात, इनकॉन्स्पिक्युअस म्हणजे नॉट इझी टू नोटीस. म्हणजे हे जे फ्लावर आहेत, हे फ्लावर कसे असतात, एकदम स्मॉल असतात, इझिली आपल्या डोळ्यांना दिसत नाहीत. त्यांना म्हटलं जातं इनकॉन्स्पिक्युअस. काय, इनकॉन्स्पिक्युअस. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे तो नेक्स्ट कॅरेक्टर आहे तो फ्लोरल पार्ट्स आर अनवेटेबल. म्हणजे फ्लोरल पार्ट्स, आता फ्लावरच आपल्या डोळ्यांना दिसत नाही, त्याच्यामुळे त्याचे जे पार्ट्स आहेत, हे फ्लोरल पार्ट्स हे कसे असणार आहेत, अनवेटेबल. म्हणजे एक्झॅक्ट आपण त्या पार्ट्सला वेटच नसणार आहे, नॉट वेटेड, त्याला म्हटलं जातं अनवेटेबल. त्याच्यानंतर जे पोलन ग्रेन आहेत, हे पोलन ग्रेन एकदम लॉंग असतात अँड अनवेटेबल ड्यू टू म्युसिलेजीस प्रेझेन्स. आता जर पोलन ग्रेन आपण पाहिले, तर हे पोलन ग्रेन अँथरवरती प्रेझेंट असतात, हे एकदम लॉंग असतात. त्याच्यानंतर अनवेटेबल, त्यांनासुद्धा वेट नसतं. ते कशामुळं नसतं, ड्यू टू प्रेझेन्स ऑफ म्युसिलेज. आता म्युसिलेज म्हणजे आपण याआधी कन्सेप्ट पाहिलेली, इट इज अन थिक ग्लुई सबस्टन्स, एकदम
स्टिकी सबस्टन्स असतो. कसा असतो स्टिकी सबस्टन्स, त्याला म्हटलं जातं म्युसिलेज. हा फ्लावरमध्ये पाहायला भेटतो आणि त्याच्यामुळे जे पोलन ग्रेन आहेत ते पोलन ग्रेन कसे असतात अनवेटेबल, कसे असतात अनवेटेबल आणि लॉंग असतात. त्याच्यानंतर नेक्स्ट कॅरेक्टर आहे नेक्टर. नेक्टर अँड फ्रॅग्रन्स आर नेक्टर अँड फ्रॅग्रन्स इज ॲबसेंट. म्हणजे जे नेक्टर आहेत आणि फ्रॅग्रन्स म्हणजे थोडक्यात नेक्टर म्हणजे थिक ज्यूस ऑफ सम फ्रूट. म्हणजे नेक्टर म्हणजे फुलांचा रस म्हटलं जातं. काय म्हटलं जातं फुलांचा रस. आणि नेक्टर अँड फ्रॅग्रन्स इज ॲबसेंट म्हणजे त्यांना स्मेल पण नसतो. हे काय असतात त्याच्यामध्ये टोटली ॲबसेंट असतात. त्याच्यानंतर आपण पाहिलं थोडक्यात हायड्रोफिली या प्रोसेसमध्ये पॉलिनेशन होतं. हे पॉलिनेशन नेमकं कोणत्या प्रकारे होऊ शकतं हे सांगितलं. याच्यामध्ये कोणत्या प्लांट येतात आणि कोणते बदल किंवा कोणते कॅरेक्टरिस्टिक्स आपण हायड्रोफिली ही पॉलिनेशन प्रोसेस यूज केल्यानंतर आपल्याला पाहायला भेटतात. त्याच्यानंतर इन द हायड्रोफिली देअर आर टू सब टाईप्स. म्हणजे हायड्रोफिलीमध्ये 2 सब टाईप्स असतात. फर्स्ट सब टाईप आहे तो हायपोहायड्रोफिली आणि सेकंड सब टाईप आहे तो इपिहायड्रोफिली. आता हायपोहायड्रोफिली आणि इपिहायड्रोफिली. आता हायपोहायड्रोफिली आपण फर्स्ट पाहू. सो फर्स्ट वी सी हायपोहायड्रोफिली. आता हायपो मीन्स बिलो. आता नावावरूनच आपल्याला सांगता येतं हायपो मीन्स बिलो आणि इपी मीन्स अबाव. तर फर्स्ट टाईप आपण पाहतो हायपोहायड्रोफिली. आता हायपोहायड्रोफिलीमध्ये आपण थोडक्यात त्याची कॅरेक्टरिस्टिक्स पाहणार आहेत. हायपोहायड्रोफिली ही जी पॉलिनेशन आहे नेमके या प्रोसेसमध्ये पॉलिनेशन कसं होतं तर पहा पॉलिनेशन ऑकर्स बिलो दी सरफेस ऑफ वॉटर. आता ही सगळी प्रोसेस हायड्रोफिली म्हणजे पाण्यामध्ये होणार आहे. परंतु हायपो आणि इपी याच्यामध्ये पण काय आहे थोडक्यात थोडासा फरक आहे. एक प्रोसेस वरती होते पाण्याच्या, एक प्रोसेस खाली होते. म्हणजेच हायपोहायड्रोफिली हायपो मीन्स बिलो. म्हणजेच याच्यामध्ये काय सांगितले पॉलिनेशन ऑकर बिलो दी सरफेस ऑफ वॉटर. म्हणजे हायपोहायड्रोफिलीमध्ये जे पॉलिनेशन होतं हे पॉलिनेशन नेमकं कुठं होतं आहे तर पाण्याचा जो सरफेस आहे या पाण्याच्या सरफेसच्या खाली होते. ऑकर दी बिलो दी सरफेस ऑफ वॉटर म्हणजे पूर्णपणे पाण्याच्या तळाला ही प्रोसेस होते हायपोहायड्रोफिली. त्याच्यानंतर सेकंड कॅरेक्टर आहे ते पोलन ग्रेन्स आर हेवियर दॅन वॉटर. आता जे त्याच्यामध्ये ह्या प्लांट येतात हायपोहायड्रोफिलीमध्ये फॉर एक्झाम्पल झोस्टेरा म्हणजे सी ग्रास. कोणती सी ग्रास ही जी प्लांट आहे याच्यामध्ये जे पोलन ग्रेन आहेत या फ्लावरचे या झोस्टेरा प्लांटच्या फ्लावरचे हे कसे असतात हेवियर दॅन दी वॉटर. म्हणजे वॉटरपेक्षा हे पोलन ग्रेन कसे असतात जड असतात. म्हणजेच फॉर एक्झाम्पल याच्यामध्ये आपण सांगू शकतो झोस्टेरा म्हणजे सी ग्रास. कोणतं सी ग्रास. त्याच्यानंतर यांचे जे पोलन ग्रेन्स असतात या झोस्टेरा प्लांटचे हे पोलन ग्रेन्स लॉंग असतात. कसे असतात लॉंग असतात. म्हणजे फर्स्ट सब टाईप आपण पाहिला तो हायड्रोफिलीचा हायपोहायड्रोफिली. हायपो मीन्स पाण्याच्या खालच्या साईडला बिलो म्हणजे बिलो पॉलिनेशन ऑकर्स बिलो दी सरफेस ऑफ वॉटर. त्याच्यानंतर सेकंड कॅरेक्टर पाहिलं पोलन ग्रेन्स आर हेवियर दॅन वॉटर. जे पोलन ग्रेन असतात हे कसे असतात जड असतात ते पाण्यापेक्षा. त्याच्यानंतर याच्यामध्ये एक्झाम्पल पाहिलं झोस्टेरा म्हणजे सी ग्रास म्हणजेच पोलन ग्रेन आर लॉंग. त्याच्यानंतर सेकंड सब टाईप आहे तो हायड्रोफिली पॉलिनेशनचा तो इपी हायड्रोफिली. कोणता इपी हायड्रोफिली. आता इपी मीन्स अबाव. आता हे पाण्याच्या सरफेसच्या वरती होणार आहे. तर पहा पॉलिनेशन ऑकर्स ॲट आउटसाईड दी सरफेस ऑफ वॉटर. म्हणजे जे पॉलिनेशन होणार आहे हे पॉलिनेशन कुठं होणार आहे आउटसाईड दी सरफेस ऑफ वॉटर. म्हणजे पाण्याच्या सरफेसवरती होणार. म्हणजे आपण जी वरची प्रोसेस पाहिली ही पाण्याच्या तळाला होत होती, आता पाण्याच्या सरफेसला होणार म्हणजे वरती होणार. तर फॉर एक्झाम्पल याच्यामध्ये येणार व्हॅलिस्नेरिया. कोणतं व्हॅलिस्नेरिया. आता व्हॅलिस्नेरिया म्हणजे शाईवाल आपल्या बुकमध्ये याची व्यवस्थित डायग्राम दिलेली व्हॅलिस्नेरियाची. तर पहा व्हॅलिस्नेरिया ही जी प्लांट आहे ही सबमर्ज असते. कशी असते सबमर्ज डायोसियस फ्रेश वॉटर प्लांट. आता व्हॅलिस्नेरिया ही जी प्लांट आहे ही सबमर्ज आहे. म्हणजे पूर्णपणे ही प्लांट आपल्याला कुठं पाहायला भेटते पाण्याच्या तळाला बुडालेली किंवा पाण्यात बुडालेली. आपण शाईवाल सगळ्यांनी पाहिलेलं आहे. म्हणजे ही कशी असते सबमर्ज. त्याच्यानंतर डायोसियस म्हणजे आपण याच्या आधी कन्सेप्ट पाहिलेले. डायोसियस म्हणजे एक सिंगल प्लांट आहे. सिंगल इंडिव्हिज्युअलवरती आपल्याला मेल अँड फिमेल हे दोन्ही सेक्स ऑर्गन पाहायला भेटतात. अशा प्लांटला म्हटलं जातं डायोसियस. काय म्हटलं जातं डायोसियस. म्हणजेच ही जी व्हॅलिस्नेरिया ही प्लांट ही सबमर्ज आणि डायोसियस फ्रेश वॉटर प्लांट आहे. म्हणजे ही गोड्या पाण्यात पाहायला भेटते आपल्याला. म्हणजे सबमर्ज म्हणजे पाण्यामध्ये बुडलेली ही प्लांट असते आणि डायोसियस म्हणजे एकाच इंडिव्हिज्युअलवरती दोन्ही सेक्स ऑर्गन प्रेझेंट असतात. अशा प्लांटला म्हटलं जातं डायोसियस. त्याच्यानंतर
त्याच्यानंतर नेक्स्ट आपण पाहतोय नेक्स्ट कॅरेक्टर याच्यामध्ये जे फ्लावर्स असतात हे फ्लावर्स इन विच फिमेल फ्लावर रीच दी वॉटर सरफेस. आता म्हणजेच आपण सांगतो ही प्लांट कशी आहे डायोसियस, म्हणजे याच्यामध्ये फिमेल आणि मेल दोन्ही पण फ्लावर येतात. इन विच फिमेल फ्लावर रीच दी वॉटर सरफेस, याच्यामध्ये जो फिमेल फ्लावर आहे हा फिमेल फ्लावर वॉटर सरफेसला असतो. कुठं असतो? जास्त प्रमाणात रीच दी वॉटर सरफेस. अँड मेल फ्लावर फ्लोट ऑन दी सरफेस ऑफ वॉटर, म्हणजे जो मेल फ्लावर आहे हा मेल फ्लावर कुठं असतो? फ्लोट ऑन दी सरफेस ऑफ वॉटर, म्हणजे हा वरती पाहायला भेटतो सरफेसला. म्हणजेच डायोसियस प्लांटमध्ये मेल आणि फिमेल अशा दोन प्रकारचे फ्लावर येतात. जे फिमेल फ्लावर असतात हे कुठं असतात? नेमके रीच दी वॉटर सरफेस. आणि मेल फ्लावर असतात फ्लोट ऑन दी थोडक्यात सरफेस ऑफ वॉटर, म्हणजे वॉटरच्या सरफेसला ते काय करतायत? फ्लोट होत आहेत. त्याच्यानंतर सेकंड कॅरेक्टर याच्यामध्ये सांगितलं आहे तर पहा, स्पेसिफिक ग्रॅव्हिटी ऑफ पोलन ग्रेन इज इक्वल टू वॉटर. आता पोलन ग्रेन असतात, या पोलन ग्रेनचं स्पेसिफिक ग्रॅव्हिटी म्हणजे कॉन्सन्ट्रेशन ऑफ द गिव्हन सबस्टन्स, म्हणजे थोडक्यात तो पोलन ग्रेन आहे, पोलन ग्रेनचं जे वजन आहे कोणाबरोबर असतं? इज इक्वल टू द वॉटर, सो दे फ्लोट ऑन दी सरफेस ऑफ वॉटर. म्हणजे पोलन ग्रेनची ग्रॅव्हिटी आणि वॉटर हे दोन्ही पण काय इक्वल आहे, सेम आहे, त्याच्यामुळे ते पोलन ग्रेन काय होत आहेत? त्या सरफेसवरती फ्लोट होत आहेत. त्याच्यानंतर थोडक्यात आपल्याला याच्यामध्ये एक्झाम्पल सांगता येतं. नेक्स्ट कॅरेक्टरमध्ये सम आर दी ॲनिमोफिलस. ॲनिमोफिलस म्हणजे पॉलिनेशन ही प्रोसेस आहे ऑकर बाय विंड, म्हणजे विंडनुसार याचं पॉलिनेशन होतं. याच्यामध्ये थोडक्यात फर्स्ट एक्झाम्पल सांगता येतं ते हॅलोगॅरिस. कोणतं? हॅलोगॅरिस. आता हॅलोगॅरिस ही फ्लावरिंग प्लांट आहे आणि व्हॅस्क्युलर प्लांट आहे. कशी आहे? व्हॅस्क्युलर, म्हणजे याला फ्लावर्स पण येतात आणि व्हॅस्क्युलर, याच्यामध्ये व्हॅस्क्युलर बंडल प्रेझेंट असतात, अशा प्लांटला म्हटलं जातं हॅलोगॅरिस. त्याच्यानंतर समार एंटोमोफिलस. काय? समार एंटोमोफिलस यांच्यामध्ये फॉर एक्झाम्पल लोटस. आता कमळाचं झाड सगळ्यांना माहिती आहे, नेमकं वॉटरमध्ये कुठं प्रेझेंट असतं हेही सगळ्यांना माहिती आहे. म्हणजे एंटोमोफिलस हे याच्यामध्ये लोटस ही प्लांट येते, परंतु याचं जे पॉलिनेशन हे एंटोमोमिस इन्सेक्टनुसार काय होतं? याचं पॉलिनेशन होतं. म्हणजेच आपण काय पाहिलं? फर्स्ट हायड्रोफिलीमध्ये जे पॉलिनेशन हे वॉटरनुसार होतं. याच्यामध्ये दोन सब टाईप पाहिले, हायपोहायड्रोफिली, आणि सेकंड सब टाईप पाहिला तो इपी हायड्रोफिली. म्हणजेच आजच्या लेक्चरला आपण काय काय पाहिलं? फर्स्ट पाहिलं द एजंट रिस्पॉन्सिबल फॉर पॉलिनेशन. आता आपण पाहिलं कोणते एजंट रिस्पॉन्सिबल असतात पॉलिनेशनला, तर फर्स्ट एजंट आहे तो अबायोटिक आणि सेकंड आहे तो बायोटिक. आता फर्स्ट आपण पाहिलं अबायोटिक एजंट. कोणता? अबायोटिक एजंट. म्हणजे अबायोटिक एजंटमध्ये आपण पाहतो नॉन लिव्हिंग. कोणते? नॉन लिव्हिंग. तर फर्स्ट अबायोटिक एजंटमध्ये आपण फर्स्ट टाईप पाहिला तो ॲनिमोफिली. कोणता? ॲनिमोफिली, म्हणजे पॉलिनेशन विंडनुसार होतं. कोणानुसार? विंडनुसार. त्याच्यातमध्ये वेगवेगळे कॅरेक्टरिस्टिक्स पाहिले, तेच ॲडॅप्टेशन म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे बदल कसे होतात ते पाहिलं. फॉर एक्झाम्पल त्याच्यामध्ये पाहिलं आपण मेज प्लांट. कोणती? मेज प्लांट. त्याच्यानंतर नेक्स्ट पॉलिनेशनचा टाईप आपण पाहिला तो हायड्रोफिली. कोणता? हायड्रोफिली. आता हायड्रोफिली म्हणजे वॉटरनुसार याचं काय होतं? पॉलिनेशन होतं. इन द हायड्रोफिली देर आर मेनी 30 डिफरंट टाईप्स ऑफ द जेनेरा, म्हणजे वेगवेगळ्या ॲक्वॅटिक प्लांटच्या ह्या मोनोकॉट असतात, अशा प्लांट वेगवेगळ्या प्रकारच्या 30 स्पेसीज असतात. त्याच्यामध्ये आपण व्हॅलिस्नेरिया असेल, झोस्टेरा असेल, त्याच्यानंतर सेरेटोफायलम असेल, या वेगवेगळ्या प्रकारच्या प्लांट पाहिल्या. त्याच्यानंतर इन द हायड्रोफिली वी सी देर आर 2 सब टाईप्स. फर्स्ट वन इज द हायपोहायड्रोफिली अँड सेकंड वन इज द इपी हायड्रोफिली. हायपोहायड्रोफिली म्हणजे हे जे पॉलिनेशन, हे पॉलिनेशन कुठं होतं? बिलो दी सरफेस ऑफ दी वॉटर. याच्यामध्ये फॉर एक्झाम्पल कोणती प्लांट पाहिली तर झोस्टेरा. त्याच्यानंतर सेकंड पाहिलं इपी हायड्रोफिली. इपी मीन्स अबव, म्हणजे हे पाण्याच्या वरच्या साईडला हे काय होतं आहे? पूर्णपणे पॉलिनेशनची प्रोसेस होते. त्याच्यानंतर म्हणजेच याच्यामध्ये आपण एक्झाम्पल पाहिलं व्हॅलिस्नेरिया. व्हॅलिस्नेरिया ही सबमर्ज डायोसियस फ्रेश वॉटर प्लांट आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट पाहिलं याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे ॲनिमोफिलस आणि एंटोमोफिलस अशा वेगवेगळ्या प्रकारे पॉलिनेशन ही प्रोसेस घडून आणता येते. फर्स्ट एक्झाम्पल ॲनिमोफिलसमध्ये पाहिलं हॅलोगॅरिस ही एक फ्लावरिंग प्लांट आहे, आणि सेकंड पाहिलं ते लोटस. लोटस हे सर्वांना माहिती आहे, कमळाचं झाड नेमकं पाण्याच्या कोणत्या साईडला प्रेझेंट असतं? पाण्यामध्ये असतं की पाण्याच्या बाहेर? तर म्हणजे थोडक्यात आज आपण पाहिलं फर्स्ट अबायोटिक एजंट आपला कंप्लीट झालेला आहे. तर बायोटिक एजंट आपण नेक्स्ट लेक्चरला पाहू. सो टुडे वी स्टॉप हिअर.